या व्हिडिओमध्ये आपण माझा या वीकचा जो P&L आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे। 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर यामध्ये मी 4 ट्रेड घेतले होते, त्यातल्या 2 मध्ये प्रॉफिट झाला आणि 2 मध्ये लॉस झाला आहे। तर ते कुठले ट्रेड होते, किती प्रॉफिट केलं, काय ते सगळं पुढे आपण बघून घेणार आहे। या मंथमध्ये त्याच्या आधी पण काही मी ट्रेड केले, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेत। तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ट्रेडिंग जर्नी म्हणून प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये असतील तर ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता। पुढे जायच्या आधी यार बघा 70% लोक तुम्ही व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडताय आणि तुम्ही बघताय तर चॅनलला सबस्क्राइब करून जा ना, फक्त एक जाऊन तिथे बटनला एक वेळेस टिक करून दिलं की चॅनल सबस्क्राइब होऊन जाईल। चला आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आणि पुढच्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून घेऊया। आता सगळ्यात पहिले 17 नोव्हेंबरला तुम्हाला दिसत असेल 19,224 रुपये जे आहे आपण प्रॉफिट करून घेतले। तो कुठला ट्रेड होता त्याबद्दल आपण सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला दाखवून देतो। तर हा तो सिटी बँकमध्ये मी ट्रेड घेतला होता आणि त्या ट्रेडवर डिटेल व्हिडिओ पण मी टाकलाय, तो व्हिडिओ पण जाऊन तुम्ही बघू शकता। शॉर्टकटमध्ये मी कधी घेतला काय वगैरे ते तुम्हाला सांगून देतो। तर या ट्रेडमध्ये मी 262च्या आसपास एंट्री घेतली होती। स्टॉप लॉस माझा होता 251 आणि त्यानंतर माझा टार्गेट जो होता तो एक 7 to 10% असतो, तुम्हाला माहितीच आहे। तर मला एक 2 ते 3 दिवसामध्ये 7 to 10% माझा जो टार्गेट होता 7.5% तो टार्गेट माझा हिट झाला आणि मी तिथून 7.5% जे आहे माझं प्रॉफिट बुक करून घेतलं। आणि हे जेवढे पण मी ट्रेड घेतोय ते त्या ट्रेड्समध्ये मी 5 लाख रुपये टोटल कॅपिटल वापरलं आहे आणि 5 लाखमधून काही ट्रेडमध्ये 1 लाख रुपये, काही ट्रेडमध्ये 1.5 लाख रुपये, काहीमध्ये 2.5 लाख असे ते काही ट्रेड झालेले। 17 नोव्हेंबरला जो हा माझा ट्रेड होता त्यामध्ये मी 20,000 प्रॉफिट बुक करून घेतलं। दुसरा जो ट्रेड होता 18 नोव्हेंबरचा त्यामध्ये मी 5,880 म्हणजे ऑलमोस्ट 6,000 रुपये लॉस जे आहे ते माझं स्टॉप लॉस हिट झाला होता, तर ते मी बुक करून घेतलं। हा लुमेक्स म्हणून तो स्टॉक होता ज्यामध्ये मी एंट्री घेतली होती आणि त्या स्टॉकमध्ये मी एंट्री घेतली होती इथे 1453 रुपयाला मी प्राईस माझा इथे ठेवलेला आहे। या ठिकाणी मी एंट्री घेतली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे जेव्हा मी एंट्री घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच माझा स्टॉप लॉस जो आहे तो इथे हिट झाला होता आणि तिथे मी माझं लॉस जे आहे ते बुक करून घेतलं होतं। आता या स्टॉकमध्ये मी माझा जो पुलबॅक स्ट्रॅटेजीचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या हिशोबाने मी या स्टॉकमध्ये ट्रेड घेतला होता आणि हा जो सिटी बँकचा ट्रेड आहे त्यामध्ये मी आपला जो ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा ट्रेड आहे, तुम्ही जर ते दोन्ही पण व्हिडिओ बघितले नसेल प्लेलिस्टला जाऊन चेक करून घ्या। त्यानंतर तिसरा जो ट्रेड होता हा होता 6,580 19 तारखेचा ट्रेड, तिथे मी तो प्रॉफिट बुक करून घेतला। तो ट्रेड कुठला होता, तो होता आपला प्रीकॉल। तर प्रीकॉल जे आहे तो सेम आपला ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा ट्रेड आहे। बघा इथे व्हॉल्यूम एक्सपान्शन वगैरे याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे, काही दिवसामध्ये तो व्हिडिओ येऊन जाईल। व्हॉल्यूम एक्सपान्शन झालं त्यानंतर थोडंसं इथे व्हॉल्यूम जी आहे ती ड्राय होताना दिसली आणि या ठिकाणी मी तो माझी एंट्री घेतली आणि एंट्री घेऊन मग त्यानंतर ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलला मी एंट्री घेतली होती 13 नोव्हेंबरला आणि त्यानंतर माझं प्रॉफिट जे आहे ते मी 19 तारखेला बुक करून घेतलं आहे। किती प्रॉफिट मी बुक केलं होतं ते 6,500 रुपये प्रॉफिट जे आहे ते मी बुक करून घेतलं होतं। यामध्ये मी 9% प्रॉफिट जे आहे ते बुक केलं। इथे तुम्हाला दिसत असेल एखादा स्टॉक आहे तिथे जास्त प्रॉफिट आहे एखादा, तर हे जे काही स्टॉक आहे त्यामध्ये मी कमी कॅपिटल म्हणजे 75,000 80,000 लाख रुपये वगैरे असे वापरलेत, त्यामुळे तेवढा तो प्रॉफिट दिसत असेल। तर मी जसं 5 लाख रुपये असतात, मग काही दुसऱ्या स्टॉकमध्ये जर समजा 2-3 लाख रुपये अडकलेत, मग तसंच अजून एखादा दुसरा स्टॉक आहे तिथे 1-1.5 लाख रुपये आहेत, मग 50-60 हजार लाख रुपये माझ्याकडे उरले, तर मला जर असा दुसरा एखादा स्टॉक मिळाला जिथे मी एंट्री घेऊ शकतो तर ते अशा पद्धतीने मी ती एंट्री घेऊन घेतो आणि थोडंफार काय 5-7 हजार रुपये जरी भेटले 2-3 दिवसामध्ये तर कोणाच्या बापाचे आहेत, बरोबर। त्याच्यानंतर चौथा जो ट्रेड होता हा चौथा ट्रेड होता त्यामध्ये सेम पुलबॅक स्ट्रॅटेजीचाच वापर मी केला होता आणि याच्यामध्ये पण तेच थोडंसं झालं होतं, व्हॉल्यूम एक्सपान्शन वगैरे झालं आणि एंट्री घेतली मी आणि स्टॉप लॉस जो आहे तो मी खूपच कमी लावला होता या स्टॉकमध्ये, कारण ऑलरेडी इथे जर तुम्ही बघाल हा जो स्टॉक आहे हा स्टॉक ओपन झाल्यानंतर 30% मूव त्याने दिला आहे एक 4-5 दिवसांमध्ये। आणि मग माझं असं होतं की मला काही एवढं खूप जास्त वेळ मला थांबायचं नाही, माझा एक टार्गेट तर 10% मी ठेवला होता, पण एक 5 to 7% जरी मला भेटले 2-3 दिवसामध्ये तरी पण मी निघून जाईल असा मी विचार करून प्लॅन केला होता। म्हणून मी स्टॉप लॉस पण एकदम टाईट ठेवला होता 2.5%। म्हणजे ही जी कॅन्डल आहे याच्या आधीची जी ही कॅन्डल आहे या कॅन्डलचा इकडे मी खाली ठेवला होता, म्हणजे बरोबर जर याचा ब्रेकआउट झाला इथून खाली जायचा जर विचार केला तर म्हटलं तो खाली जाऊ शकतो असं मला पर्सनली वाटत होतं, म्हणून मी तो स्टॉप लॉस ठेवला 2.5%चा आणि तो स्टॉप लॉस माझा नेक्स्ट डेला हिट झाला। इथे मी बाय केलं, नेक्स्ट डेला माझा तो
स्टॉप लॉस हिट झाला। या वीकमध्ये आपण टोटल 14 ते 15,000 रुपये प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आणि टोटल मंथमध्ये या मंथमध्ये आत्ता आपलं प्रॉफिट जे आहे ते 55,000 रुपये सुरू आहे। इथे बघा, इथे त्या 3 तारखेला 6,000, मग हे 11,000, मग इथे 3,000 लॉस, इथे एक 10,000 लॉस। हा एक मोठा रिटर्न मला भेटला होता त्या दिवशी 13 तारखेचा, याच्यावर मी व्हिडिओ बनवूनच दिला आहे ऑलरेडी। तर तिथे मी 44,000 प्रॉफिट बुक करून घेतलं नाही, 55,000 रुपये आता सुरू आहे। ऑलरेडी माझा हा एक ट्रेड सुरू आहे, इथे तुम्हाला दिसत असेल, त्यात एकामध्ये 3% प्रॉफिट चालू आहे, दुसऱ्यामध्ये पण 3% प्रॉफिट चालू आहे। आता हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये 2,20,000 रुपये इन्व्हेस्ट केले, या स्टॉकमध्ये 1,20,000, त्याच्यामुळे मग तो प्रॉफिट तसा दिसतोय। तर हे 2 असे स्टॉक आहेत ज्यामध्ये मी आत्ता एंट्री घेऊनच आहे, म्हणजे मी तिथून निघालो नाही अजून, पण ते सोमवार, मंगळवार, बुधवार वगैरे 2-3 दिवसामध्ये काय होतं त्या हिशोबाने मग तिथून मी एक्झिट करेल। टोटल ओव्हरऑल प्रॉफिट तुम्हाला दिसत असेल 10,000 रुपये आता प्रॉफिट चालू आहे। तर अशा पद्धतीचे आपले हे ट्रेड होते आणि या ट्रेडमध्ये या वीकमध्ये आपण 15,000 प्रॉफिट जे आहे ते बुक करून घेतलं आहे। टोटल आत्तापर्यंत या नोव्हेंबर मंथमध्ये 55,000 प्रॉफिटमध्ये आपण आहोत। अजून बाकीचे जे काही पण ट्रेड आहेत ते अजून पुढे काही ओपन ट्रेड पण आहेत माझे, मी तुम्हाला आता दाखवले 2 ट्रेड आता ओपन आहेत, तिथे एकामध्ये 6,000 एकामध्ये 3,000 प्रॉफिट चालू आहे। मग ते आता पुढच्या वीकमध्ये बघू काय होतं त्यांचं, मग त्याच्यावर पण आपण नेक्स्ट वीकमध्ये जे काही कमन आपण ट्रेड घेतोय त्या ट्रेड्सवर पण आपण व्हिडिओ घेऊन येऊ। तर अशा पद्धतीने हा छोटासा सरळ सोपा PNL व्हिडिओ जो आहे तो बनवला। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करून जा, काही प्रश्न असतील तर कमेंट करूनही मला विचारू शकता आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा। तुम्हाला जर तो 45,000 प्रॉफिटचा व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओची लिंक आहे, या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, किंवा 20,000 प्रॉफिटचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तो जो व्हिडिओ आहे तो पण लवकरात लवकर येणार आहे। त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा, मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।